श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 81वा सर्ग वाचूया. विषयासक्त होऊन तू काहीही करून टाकतोस, तू मनाला येईल तसं वागतोस. त्यामुळं अग्नितुल्य तेजस्वी ऋषींना मोठाच उद्वेग वाटत आहे. त्यांचा प्रभाव प्रज्वलित अग्निसारखा दुर्धर्ष आहे. ते ऋषीमुनी तपस्येद्वारा आपलं अंतःकरण शुद्ध करून धर्मानुग्रहात रमलेले आहेत. हे द्विजगण मुख्य यज्ञांचं यजन करतात, विधीपूर्वक अग्नीला आहुती देतात आणि उच्च स्वरांनी वेदपठण करतात. त्यांनी राक्षसांना अभिभूत करून वेदमंत्रांच्या ध्वनींचा विस्तार केलेला आहे. त्या विस्तारामुळं राक्षस ग्रीष्म ऋतूतल्या मेघांप्रमाणे सगळ्या दिशांना पळून गेलेले आहेत. अग्नितुल्य तेजस्वी ऋषींना अग्निहोत्रातून प्रकटलेला धूर दश दिशा स्थापून राक्षसांचं तेज हिरावून घेतो. भिन्न भिन्न देशात पुण्यकर्मात घडलेले आणि दृढपणानं उत्तम व्रताचं पालन करणारे ऋषीजन तीव्र तपस्या करतात. ती तपस्याच राक्षसांना संतप्त करते. तू देव, दानव आणि यक्षापासूनच अवध्य असण्याचा वर प्राप्त करून घेतला आहेस, मनुष्यादीकडून नाही. पण इथं तर मनुष्य, वानर, अश्वल आणि लंगूर येऊन गर्जना करीत आहेत. ते सारेच मोठे बलवान, सैनिक शक्तीनं संपन्न तसंच सुदृढ पराक्रमी आहेत. नाना प्रकारचे भयंकर उत्पात ध्यानी घेतले तर मला या सर्व राक्षसांच्या विनाशाची वेळ येऊन ठेपल्याचं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहत आहे. घोर आणि भयंकर मेघ प्रचंड गर्जनांसह लंकेवर सगळीकडून गरम रक्ताचा पाऊस पाडीत आहेत. घोडे, हत्ती इत्यादी वाहनं रडत आहेत. त्यांच्या डोळ्यातून अश्रुबिंदू पाझरत आहेत. दिशा धुळीनं मलिन होऊन आता पूर्वीप्रमाणेच प्रकाशित दिसत नाहीत. मांसभक्षी हिंसक पशु, गिधाड आणि कोल्ही भयंकर स्वरात केकाटत आहेत. लंकेच्या उपवनात घुसून ते झुंडींनी बसून राहिले आहेत. स्वप्नात काळ्या रंगाच्या स्त्रिया आपले पिवळट दात दाखवीत समोर येऊन उभ्या राहतात आणि प्रतिकूल बडबड करीत घरातलं सामान चोरतात, जोरजोरात खिदाळतात आहे. घरात जी बली कर्म केली जातात ती बली सामग्री कुत्री खाऊन टाकतात. गायींना गाढवं आणि मुंगुसांना उंदीर असली प्रजा प्राप्त होत आहे. वाघाशी मांजर, कुत्र्याशी डुकरं तसेच राक्षसांशी आणि माणसांशी किन्नर समागम करीत आहेत. ज्यांचे पंख पांढरे आणि पंजे लाल आहेत ती कबुतरं दैवाच्या प्रेरणेनं राक्षसांचा भावी विनाश सुचविण्यासाठी इथं सगळीकडे हिंडत आहेत. घरात राहणाऱ्या मैना चिची असा आवाज काढीत इतर पक्ष्यांची झोंबाझोंबी करीत आहेत आणि भांडणात हरवून जमिनीवर कोसळत आहेत. पक्षी आणि पशु सूर्याकडे तोंड करून रडत आहेत. विक्राळ, विकट, काळ्या आणि भुरकट रंगाच्या मुंडण केलेल्या पुरुषांचं रूप धारण करून काळ वेळोवेळी आपल्या सर्वांची घरं न्याहाळतो आहे. हे आणि असेच आणखीही अपशकून पदोपदी होत आहे. मी असे समजतो की साक्षात भगवान विष्णूच मानवरूप धारण करून राम होऊन इथं आले आहेत. ज्यांनी समुद्रात अत्यंत अद्भुत सेतू बांधला ते दृढ पराक्रमी रघुवीर साधारण मनुष्य प्राणी नसावेत. रावणा, तू नरराज श्रीरामांशी तह करून टाक. श्रीरामांची अलौकिक कर्म आणि लंकेत होणारे उत्पात जाणून घेऊन जे काम भविष्यात सुखदायक असेल तेच निश्चित कर. इतके बोलून तसेच राक्षसराज रावणाचे मनोबल जाणून उत्तम मंत्र्यात श्रेष्ठ असा पुरुषप्रवर महाबली माल्यवान रावणाकडे पाहत गप्प झाला. दुष्टात्मा दशमुख रावण काळाच्या अधीन झालेला होता. त्यामुळे माल्यवानाने सांगितलेली हितकर गोष्ट देखील तो सहन करू शकला नाही. तो क्रोधाच्या आहारी गेला. अमर्षाने त्याचे डोळे गरगर फिरू लागले. भ्रुकुटी वक्र करून तो माल्यवानाला म्हणाला, तू शत्रुपक्षाची बाजू घेऊन हितबुद्धीनं जी माझ्या अहिताची कठोर बडबड केलीस ती पूर्णपणानं माझ्या कानांपर्यंत पोहोचलीच नाही. बिचारा राम एक माणूस तर आहे. त्यानं मदत
घेतली आहे ती काही वानरांची. पित्यानं हाकलून दिल्यामुळे त्याला वनवास पत्करावा लागला आहे. त्याच्यात असं काय विशेष आहे की ज्यामुळे तू त्याला मोठा सामर्थ्यवान मानतो आहेस? मी राक्षसांचा स्वामी आहे. मी सर्व प्रकारे पराक्रम संपन्न आहे. देवांच्या मनात देखील मी भय उत्पन्न करतो. मग काय म्हणून तू मला रामांच्या तुलनेत हीन समजतो आहेस? तू ज्या कठोर गोष्टी मला ऐकविल्यास त्यामुळे मला तुझ्याविषयी शंका वाटू लागली आहे. तू माझ्यासारख्या वीराचा द्वेष करतोस किंवा तू शत्रूशी तरी हात मिळवणी केलेली आहे. शत्रुपक्षानंच असं बोलण्या वागण्यासाठी तुला प्रोत्साहन दिलं असावं. जो प्रभावशाली असण्याबरोबरच आपल्या राज्यावर अधिष्ठित आहे अशा पुरुषाला कोणता शास्त्रतत्त्वज्ञ विद्वान शत्रूचं प्रोत्साहन असल्याशिवाय कटू वचन ऐकवू शकेल? कमलहीन लक्ष्मीप्रमाणे सुंदर असलेली सीता जी वनातून घेऊन आलो ती आता केवळ रामाच्या भयानं परत तरी कशी पाठवू? कोट्यवधी वानरांनी घेरलेल्या सुग्रीव आणि लक्ष्मणासह आलेल्या रामाला मी काही दिवसातच मारून टाकीन हे तू तुझ्या डोळ्यांनी पहा. ज्याच्या समोर द्वंद्वयुद्धात देवही टिकू शकत नाहीत तोच रावण युद्धात कुणाला कसा बरं घाबरेल? मी मोडून 2 तुकडे होऊ शकेन पण कुणासमोर झुकणार नाही. हा माझा सहज दोष आहे आणि स्वभावाचं उल्लंघन करणं कुणालाही अशक्य असतं. जरी रामानं दैववशात समुद्रावर सेतू बांधला असेल तरी त्यात आश्चर्य वाटण्याजोगं काय आहे? तुला त्या गोष्टीचा इतका बाऊ का वाटतो? मी तुझ्या समोर सत्य प्रतिज्ञा करून सांगतो की समुद्र पार करून वानर सेनेसह इथं आलेला राम इथून जिवंत परत जाणार नाही. अशा प्रकारे बोलणारा रावण क्रोधाने भरलेला आणि रुष्ट झालेला पाहून माल्यवान अत्यंत खजील झाला आणि उत्तरादाखल काहीही बोलू शकला नाही. मग माल्यवानाने महाराजांचा विजय असो अशा विजयसूचक आशीर्वादाने राजाला यथोचित शुभकामना प्रकट केल्या आणि त्याची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी निघून गेला. त्यानंतर मंत्र्यांसह राक्षस रावणाने परस्पर विचार विनिमय करून तत्काळ लंकेच्या रक्षणाची व्यवस्था केली. त्याने पूर्वद्वारावर त्याच्या आरक्षणासाठी राक्षस प्रहस्ताची नेमणूक केली. दक्षिण द्वारावर महापराक्रमी महापार्श्व आणि महोदर नियुक्त केले. पश्चिम द्वाराच्या तैनातीला आपला पुत्र इंद्रजित नेमला. तो महामायावी होता. खूप राक्षसांसमवेत तो पश्चिम द्वाराकडे गेला. त्यानंतर नगराच्या उत्तरद्वाराच्या रक्षणासाठी शुक आणि सारणाला जाण्याची आज्ञा देऊन रावण सर्वांना म्हणाला, मी स्वतः देखील उत्तरद्वाराकडे जाईन. नगराच्या मध्याच्या छावणीत त्याने खूप राक्षसांसह विरूपाक्षाची स्थापना केली. तो महान बलाने संपन्न होता. अशा प्रकारे लंकापुरीच्या रक्षणाची व्यवस्था केल्यावर कालप्रेरित राक्षस शिरोमणी रावणाला मोठी कृतकृत्यता वाटली. अशा रीतीने नगर संरक्षणाच्या कडेकोट बंदोबस्ताच्या आज्ञा देऊन रावणाने साऱ्या मंत्र्यांचा निरोप दिला आणि स्वतः देखील त्यांच्या विजयसूचक शुभाशीर्वादाने सन्मानित होऊन आपल्या विशाल आणि समृद्ध अंतःपुरात तो निघून गेला. शत्रूच्या प्रदेशात पोचलेले नरराज श्रीराम, सुमित्रा कुमार लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, वायुपुत्र हनुमान, वृक्षराज जांबवान, राक्षस विभीषण, वायुपुत्र अंगद, शरभ, बंधू बांधवांसह आलेला सुषेण, मैंद, द्विविद, गज, गवाक्ष, कुमुद, नल आणि पनस हे सारे गोळा झाले आणि विचार करू लागले. जिचं पालन रावण करतो तीच ही लंकापुरी दिसते. असुर, नाग आणि गंधर्वांसह संपूर्ण देवांनाही हिच्यावर विजय मिळवणं अत्यंत कठीण आहे. राक्षसराज रावण सदैव या पुरीत निवास करतो. आता आपण हिच्यावर विजय मिळवण्याच्या उपायांचा निर्णय घेण्यासाठी परस्पर विचार विमर्श करावा हे बरं.
ते सारे असे म्हणाल्यावर रावणाचा धाकटा भाऊ बिभीषण पुढे बोलू लागला. त्याचे बोलणे संस्कारयुक्त पदांनी आणि प्रचूर अर्थाने भरले होते. तो म्हणाला, माझे मंत्री अनल, पनस, संपाती आणि प्रमती हे 4 जण लंकापुरीत टेहाळणी करून परत आले आहेत. ते सर्वजण पक्षी रूप धारण करून शत्रुसेनेत गेले होते आणि तिथं जी व्यवस्था केली गेलेली आहे ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहून पुन्हा इथं हजर झाले आहेत. इथे 81वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 82वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.